नमस्कार प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे कारण लीला एजंटच्या मागं लागलेली आहे की मला प्रपोज करा, मला प्रपोज करा. हे तिचं काही थांबत नाही आहे. ती कंटिन्यू एजंटच्या मागंच लागलेली असते की तुम्ही मला प्रपोज करा. तेव्हा एजे मात्र लीलाला कशा पद्धतीनं उत्तर देत आहेत. लीला आणि एजेचं हे जे प्रपोजचं जे चाललेलं आहे ते कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. इकडे लीला अंतराशी बोलत असते. अंतराला म्हणत असते की अंतराताई, तुम्हाला माहिती आहे का, एखादी व्यक्ती प्रेमात पडल्यावर काय करते, त्या व्यक्तीचा फोटो कंटिन्यू पाहत असते. अहो पण कसं आहे माहिती आहे का, एजंटच्या बाबतीतही तेच झालं आहे. मग एजंटने एकदा का प्रपोज केलं की मग त्यांना लपून फोटो बघायची काय गरज आहे. ते तर स्वतः समोर माझ्या बसून, त्यांच्यासमोर मला बसून कंटिन्यू माझ्याकडे बघत राहतील ना. पण एजंटना मात्र त्या गोष्टी करायच्याच नाही आहेत. एजंटना शांतच राहायचं आहे असं लीला बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एजंटना ती म्हणत असते की तुम्ही खोटं बोलताय, मला प्रूव्ह करू शकते मी, तुमच्या वॉलपेपरला माझा फोटो होता मोबाईलच्या. तेव्हा एजंट म्हणतात की कुठं आहे. तेव्हा लीला मोबाईल बघते तर एजंटनी फोटोचा चेंज केलेला असतो. तेव्हा लीला म्हणते आता माझ्या डोक्यावरती हात ठेवा आणि सांगा की फोटो नव्हता म्हणून. असं लीला जेव्हा वागत असते तेव्हा एजंट म्हणतात की बासा लीला, असं काही करायचं नाही, माझ्या या गोष्टींवरती विश्वास नाही असं एजे लीलाला सांगत असतात. परंतु लीला मात्र ऐकायलाच तयार नसते. लीलाचा हट्ट चालूच असतो आणि ती म्हणत असते की मला माहिती आहे असं ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे एजे म्हणत असतात की लीला बाद झालं. लीला म्हणते तुम्हाला काय वाटतं, मला काय होईल का, म्हणून तुम्ही माझी शपथ घेत नाही आहे ना. हे लीलाचं वागणं सुरू असतं. तेव्हा एजे म्हणतात की बासा, आत्ता बोललीस ते शेवटचं, यानंतर पुन्हा या भाषेत बोलायचं नाही असं एजे लीलाला सांगू लागतात. त्यानंतर लीलाच्या तोंडावरती एजंटनी हात ठेवलेला असतो आणि तिला म्हणत असतात की बाद झालं, पुन्हा या भाषेत बोलायचं नाही हं, असं म्हणत एजे लीलाला बोलत आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एजे ऑफिसला निघून जातात. एजंटचं असं म्हणणं असतं की आज ऑफिसला जायचं आहे. एजे ऑफिसला जातात आणि त्याचवेळी लीला मात्र हट्ट करत असते. लीला म्हणत असते की बघा, तुमच्याकडून मी प्रपोज करूनच घेणार आहे आणि मी तुम्हाला दाखवेल की कसं आहे ते. हे सगळं एजंटचं बोलणं असतं. एजे हसत असतात. एजे म्हणत असतात की नाही, मी नाही करणार. आणि लीलाला ते म्हणतात की तुला माहिती आहे ना, माझ्या मनातल्या फिलिंग्स तुला माहिती आहे, तुझ्याजवळ पोचलेल्या आहेत. मग हा अट्टहास कशासाठी, मग कशासाठी हे एवढं सगळं चाललेलं आहे असं एजे लीलाला विचारतात. इकडे दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी यांनी खूप मोठा राडा घालायचं ठरवलेलं असतं. त्यांनी घरामधलं जे सामान आहे ते लपवून ठेवलेलं आहे आणि कालिंदीला सांगत आहेत की घरातलं सगळं सामान संपलेलं आहे. आणि कालिंदी म्हणते अजूनपर्यंत चहा केलेला नाही आहे, काय चाललं आहे तुमचं. तेव्हा त्या सांगू लागतात की नाही आहे, घरात सामानच नाही आहे तर आम्ही चहा वगैरे कसं करणार आहोत ना, असं कालिंदीला बोलत असतात. त्याचवेळी कालिंदी म्हणत असते काय, 2 महिने पुरेल एवढं सामान मी लग्न होतं म्हणून घरात भरून ठेवलेलं कुठे गेलं. आणि मग इकडे सरस्वती बोलायला लागते की ते सामान आहे ना. आणि या दोघीजणी तिला थांबवतात. सरस्वतीला त्या दोघी थांबवतात. इकडे कालिंदी विचार करत असते की असं कसं झालं, घरातलं सामान कुठं गेलं असेल, मला कळतच नाही आहे, हे असं कसं होऊ शकतं. हे सरस्वतीच्या डोक्यात चालू झालेलं असतं. आणि मग इकडे कालिंदीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. कालिंदी सगळीकडे शोधत असते नक्की काय झालं असेल, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि मग कालिंदी डब्यात बघते. ती म्हणते हा डबा साखरेचा आहे, हा चहाचा आहे, तुम्ही कामं करत नाही आहे ना त्यामुळे तुम्हाला सापडत नाही आहे, हे कालिंदीचं म्हणणं असतं. आणि त्याचवेळी कालिंदी शोधाशोध करत आहे पण सामान काही तिला सापडतच नाही. तेव्हा कालिंदी म्हणते ठीक आहे, हे पैसे घ्या आणि जा घेऊन या सामान, असं म्हणत त्या तिघींना सामान आणायला पाठवते. आता त्या तिघींना लिस्ट नसते दिलेली, फक्त सगळं स्वयंपाकाचं सामान आणायचं आहे हे सांगितलेलं असतं. पण या तिघी पण एवढ्या आगाऊ असतात की त्या जातात आणि म्हणतात की हिने स्वतःहून आपल्याला इथून निघून जा म्हणून सांगितलं पाहिजे, अशा पद्धतीने हिची वाट लावायची आहे असं या सगळ्यांनी ठरवलेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की एजंटना कंटिन्यू लॅपटॉप चालू केलेला असतो. मीटिंग असते आणि एजंटनी लॅपटॉप चालू केला आहे आणि त्यावेळेस कंटिन्यू त्यांच्या मोबाईलवरती, त्याचबरोबर मोबाईलवरती मेसेज येत असतात, त्याचबरोबर लॅपटॉपवरती मेल येत असतात, हे सगळं चालू असतं. आणि एजे मात्र अगदी वैतागून गेलेले असतात. तोपर्यंत त्यांना कॉल आलेला असतो. त्या कॉलवरती पण तेच घडत असतं. प्रत्येक ठिकाणी एजे मला प्रपोज करा, एजे मला प्रपोज करा, हे सगळं ऐकून एजे मात्र वैतागून गेलेले असतात. एजे म्हणत असतात की हे सगळं काय घडतं आहे, नक्की काय करायचं आहे, हा प्रश्न एजेंना पडलेला असतो. तेव्हा विश्वरूप म्हणतो की काय झालं एजे, कोण करते तुम्हाला एवढे मेल. तेव्हा एजे म्हणतात नाही माहिती कोण आहे, मी बघतो, ही मीटिंग आहे, ती म्हात्रे आहेत, ते कंटिन्यू करतील, ते तुम्हाला सगळं ब्रीफ देतील, यांना तुम्ही म्हात्रेंच्या केबिनमध्ये मीटिंग अरेंज कर असं एजे विश्वरूपला सांगतात.
विश्वरूप म्हणतो की ठीक आहे, तुम्ही सगळे बाहेर थांबा, मी पुढच्या मीटिंगची अरेंजमेंट करत आहे आणि मी म्हात्रेंना कळवतो, असं विश्वरूप सांगतो. 2 मिनिटामध्ये पुढची अरेंजमेंट करायची असते. एजे म्हणतात की मी जाऊन आलो. विश्वरूप म्हणतो की नक्कीच लीला वहिनीच असणार आहेत हे सगळं करणाऱ्या. एजे मात्र खूप वैतागलेले असतात आणि एजे इकडे घरी यायला निघतात. इकडे दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती यांनी सगळं अगदी कालिंदीनेच दिलेल्या पैशांमध्ये तिथे ड्रायफ्रूट्स आणलेले असतात, त्याचबरोबर किवी असतं, ड्रॅगन फ्रूट असतं, त्याचबरोबर कॉर्नफ्लेक्स असतात जे त्यांना ते चोकोज दुधामध्ये खात असतात, हे सगळं असं खायला आणलेलं असतं. त्याचबरोबर म्हणजे एजंटकडे जे ब्रेकफास्टला खाल्लं जातं ते सगळं असतं. कालिंदी म्हणते हे ब्रेकफास्टला आणले तुम्ही? तेव्हा कालिंदीला तर धक्का बसलेला असतो, हे सगळं खायचं आहे? तेव्हा त्या म्हणतात की हो, हेच आणलेलं आहे ब्रेकफास्टला. कालिंदी विचार करू लागते. कालिंदी म्हणते हे सगळं काय घडतं आहे, नक्की काय करू मी ह्याचं? हा प्रश्न तिला पडलेला असतो. कालिंदीचं हे सगळं जे बोलणं चालू असतं त्यामुळं मात्र ह्या तिघीजणी पण म्हणू लागतात की आत्ता खरी मजा येणार आहे. कारण काहीही झालं तरीही हिला कसं सरळ करायचं हे मला चांगलंच माहिती आहे, हे दुर्गाच्या डोक्यात चालू असतं. आणि दुर्गा म्हणत असते की हिने स्वतःहून आपली माफी मागून घराच्या बाहेर पाठवलं पाहिजे, म्हणजे हिला लक्षात येणार आहे मी काय करू शकते. शेवटी मी दुर्गा आहे, ही गोष्ट हिने विसरलेली आहे, असं दुर्गा म्हणत असते. हे जे घरी आलेले असतात ते टाय नीट करत असतात आणि त्याच वेळी पाहायला मिळतं की एजंटच्या अंगावरती गुलाबाच्या पाकळ्या पडत असतात. तिथेच लीला सोप्याच्या मागे लपून बसलेली असते. लीला हे सर्व पाहत असते. तेव्हा एजे मग डोक्याला हात लावतात. त्यांच्या लक्षात येतं की लीलाने आणखी काय काय गोंधळ घालायला सुरुवात केली आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा एजे म्हणत असतात की लीला, तेव्हा लीला समोर येते आणि एजे प्रपोज करा, एवढंच तिचं चाललेलं असतं. एजे म्हणत असतात की काय आहे हे लीला, आणि लीला त्यांच्या जवळ येऊ लागते. लीला जवळ येत असते, एजेंना म्हणत असते की एजे प्रपोज करा, एजे प्रपोज करा, हे तिचं चालूच झालेलं असतं. परंतु एजे म्हणतात की लीला बस आता, पण लीला ऐकायलाच तयार नसते. एजे सोप्यावर बसतात, लीला येते त्यांना चिकटून बसते आणि त्यांच्या जवळजवळ ती येत असते. गुलाबाच्या पाकळ्या अंगावरती पडत असतात, हे सगळं चालू असतं आणि लीलाचा एकच हट्ट असतो की एजे प्रपोज करा, एजे प्रपोज करा. एजे जिना चढून वरती निघालेले असतात तेव्हा लीला त्यांच्याजवळ जात असते. लीलाचं एकच सुरू असतं. एजे म्हणतात की बास झाला, लीला खूप अति होते हे सगळं, पण ऐकल ती लीला कोणती आहे ना. लीला म्हणत असते की नाही एजे मला तुम्ही प्रपोज करणार आहात आणि तुम्ही मला प्रपोज करायचं आहे, एवढाच हट्ट ती करत असते. एजे म्हणत असतात की लीला स्टॉप इट, पण लीला ऐकायलाच तयार नसते. एजे तिथे जिन्यावरती बसतात. लीला त्यांच्याजवळ जात असते, गळ्यात हात टाकत असते. तिचं असं हे सगळं मजेशीर लाडे वागणं चाललेलं असतं. एजे तिच्याकडे पाहत असतात. एजे इरिटेट झालेले असतात कारण लीलाने ठरवलेलं असतं इरिटेट झाल्यावर तरी एजे मला प्रपोज करतील. तिथे हार्ट शेपचा बलून असतो तो घेते, त्याच्यावरती प्रपोज मी लिहिलेलं असतं, ती एजेंना दाखवते. त्यानंतर एजे बेडरूममध्ये येतात, लीला त्यांच्या मागे येते, तिथला टेडी घेते, पुन्हा एजेंना प्रपोज मीचं असं दाखवते. एजे खरंच वैतागलेले असतात. एजे आरशाच्या पुढे जाऊन उभे राहतात आणि एजेंना फ्रेश व्हायचं असतं म्हणून एजे जाणार असतात. ते कपाट उघडतात, कपाटातील टॉवेल घेतात. पुन्हा एजे त्यांच्या मागेच असते. एजे लीला त्यांच्या मागेच असते. एजेंना फक्त एवढंच म्हणत असते की एजे प्रपोज करा. एजे मात्र खूप वैतागलेले असतात. ते म्हणतात की लीला काय चाललं हे सगळं तुझं? लीला म्हणते की मला तुमच्या तोंडून एवढंच ऐकायचं आहे की लीला आय लव्ह यू. तेव्हा एजे म्हणतात की बासा आता लीला, खूप अति होतं आहे. पण लीला ऐकायला तयार नसते. लीला म्हणते की ठीक आहे, तुम्ही हे करू शकत नाही ना, आत्ता मला चौपाटीवर घेऊन चला. एजे म्हणतात की काय आत्ता? तेव्हा लीला म्हणते तुम्ही फक्त बोलबच्चन आहात, तुम्ही हे करूच शकत नाही मला माहिती आहे, आणि तुम्ही फक्त बोलबच्चनगिरीच करणार आहात, म्हणून तर तुम्ही मला आत्ता घेऊन जायला नकार देत आहात, असं लीलाचं चाललेलं असतं. आणि मग लीला एजेंना चिडवत असते, एजेंना म्हणत असते की मला घेऊन जायचं आहे. एजे म्हणतात की ठीक आहे, तयार हो. आणि इकडे लीला म्हणते की आज तुमच्याकडनं मी प्रपोज करूनच घेणार आहे, असं लीलाने ठरवलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.